नमस्कार, जन आधार टाइम्समध्ये आपले स्वागत आहे। यापूर्वी आपण भाग 1 पाहिला, आज आपण भाग 2 पाहू। सुरेश रामचंद्र मानकर, राहणार डावजे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे। मामा ज्यावेळेस इथं आले त्यावेळेस मी 4थीला शाळेला होतो। इथं शून्यातून निर्माण झालेले, शून्यातून अवघे कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारापायी अशा माध्यमातून मामांनी जर 10 रुपये एखाद्या वस्तूला आणायचं म्हणलं तर मामांच्या मागं 2 मुली 2 मुलगं असा प्रपंच। मामांचा देवाचाही वाद झाला, नोकरी सोडायची कशी प्रपंच। डोंजाला गेले, भीमाशंकरला मामा गेले आणि इथं देवाची सेवा करण्याकरता कोणच नाही, काय करायचं। मग मामांनी नोकरीचा डिस्चार्ज दिला, पुढची मामांना पदवी मिळत गेली। मामांचा आणि 2-3 वेळा साक्षात्कार भगवंताचा त्यांचा साक्षात्कार झाला। तू हे कार्य मी मला स्नान घाल, मला बरेच दिवस स्नान घातलेलं नाही, माझी सेवा कर, तू दारेबंदीचं व्यसनमुक्तीचं कार्य हाती घेऊन तुझ्या हातून यश प्राप्त होईल, सगळी कीर्ती महान जगात होईल, एवढं कार्य मामांनी केलं। भुकेलेलं अन्न, ताणलेला पाणी आणि वाऱ्याला वस्त्र, ज्याचं कोणी नाही त्याचं मामा आहे। माऊला मामा, सर्जे मामा माऊलीसारखे, सर्जे मामा संत तुकाराम महाराजसारखे, सर्जे मामा नामदेवासारखे, अशी मामांची कीर्ती, थोर कीर्ती। इथं 2,50 वर्षात 35 लाख लोकांचं व्यसनमुक्त झालं। ज्या व्यक्तींनी पथ्य पाळलं त्यांच्या जीवनाचं सोनं झालं। प्रत्येक कुटुंबात आईवडील, 2 बहीण भावंड असतात, असं वडील आईवडील मुलाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून ह्या हेतूने दुसऱ्याची पाहून की बाबा तू ही दारूबंदी कुठे गेली, तो म्हणला डोंजाला केली, डावजाला केली, अशा माध्यमात तो व्यक्ती इथं येऊ लागला। तुमचं चांगलं झालं मग मला घेऊन चला, अशी आईवडील मुलाला घेऊन रडत कढत इथं वडीत ताडीत त्यांची मंडळी मालकाला घेऊन येतात, बहीण भावाला घेऊन येते, सासू सासरे जावायला घेऊन येतात। अशी परिस्थिती 50 वर्षात चालून थोडं तेळे तेंबे साठे गाता गाळा वातामाळा असे कार्य 50 वर्षात। पहिली शिवरात्र 50 लोकांची होती। सुदिना सुदिना मरगळे, मरळ, सुमन मरळ, अलका जेधे, अशा 5-6 मुलगी, सुदिना, अशा 7-8-10 मुली यायच्या, पानशत मार्गी यायच्या, शिवलेल्या अमृताचं पारायण करायच्या आणि सकाळी मामांच्या बरोबरने येऊन जायचं। असं असते थोडं काळात या कार्याला काळेवाडीहून 44 वर्ष झाली पालखी सोहळा येत आहे। संदीप भाऊच्या वडिलांनी ही दिंडी सोहळा काढलेला आहे आणि काढल्याच्यानंतर थोडं वाढत गेलं। त्याच्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहाला 32 वर्ष झालेली आहे चालू व्हावं म्हणून। आत्ता जो सप्ताह होणारा 11 ते 17पर्यंत आहे, इथं जागर, ग्रंथ पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण असे कार्यक्रम होतात। त्या अहवालामध्ये प्रत्येक गुरुपौर्णिमा, मामांचा वाढदिवस, देवाचा वाढदिवस असे कार्यक्रम सातत्याने सगळे चालू असतात। 1962ला झालेली आहे ती। महाराजांना दर्शन झालं, सर्जे मामांना, ते फॉरेस्टमध्ये सर्व्हिस करत होते। बाकीचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला म्हणजे जगालाच माहीत आहे तो। तर तेव्हापासून ह्या कार्याला सुरुवात झाली। जवळजवळ आत्तापर्यंत करोडो लोकांची दारूबंदी झालेली आहे, म्हणजे नशामुक्ती झालेली आहे। हे नशामुक्तीचं मुख्य केंद्र आहे, म्हणजे स्थान आहे। बाकी सर्वसाधारण कुठं नशामुक्ती होतच नाही आहे ती। देवस्थानचे काही नियम असतात ते व्यवस्थित पाळले तर आयुष्याचं कल्याण होतं त्या माणसाच्या, नाही पाळले तर 100% त्याचा त्रास होतो त्याला, ना आजपर्यंत ते अनुभव आलेले आहेत। त्यामुळे इथं जबरदस्तीने नशाबंदी केली जात नाही। देवस्थानचे काही नियम सांगितले जातात, ते पाळायची इच्छा असेल तर आम्ही आणखी एकदा विचारतो, त्यावेळेला त्यांची नशाबंदी करतो, तोपर्यंत आम्ही करीत नाही। आणि बाकीचं काय घरगुती प्रॉब्लेम असतील, संतती प्रॉब्लेम असतील, ते पण इथे सोडवले जातात। आता मुख्य महाराज सर्जे मामांना 2013 मध्ये त्यांनी देह ठेवला। तिथून हे कार्य त्यांचे सुपुत्र शिवदास सर्जे यांनी ते धुरा सांभाळलेले आणि ते कार्य चांगल्या पद्धतीनं त्यांनी पार पाडलेलं आणि पार पाडत आहेत आत्तापर्यंत। आम्ही सगळे त्यांना सहकार्य करतो, त्यामध्ये आमच्यामध्ये कुठलाही कसूर नाही। त्यांनी जेवढे जास्तीत जास्त लोकांना सुविधा देता येतील किंवा सोय होईल हे बघितलेलं आहे। बाकी इथं कुठल्याही प्रकारचे पैसे घेण्याची माणसांना जबरदस्ती नाही। तुमच्या इच्छेप्रमाणे जे काय द्याल त्या देवस्थान या कार्याची व्यवस्था करीत असतं। इथं पाण्याची कमतरता नाही, आंघोळीला गरम पाणी आहे, 2 टाईम जेवण आहे,
इथं राहण्याची सोय आहे, अंगावर अंथरून पांघरून फुकट आहे इथं. बाकी इथं कशाची कमतरता नाही. लोकांना यश येतं, देव त्यांना यश देतो, लोकांची सेवा केली जाते आणि आम्ही त्यांचे जे काय सहकार्य आहे ते सांगेल त्याप्रमाणे आम्ही करत असतो आणि या पद्धतीनं ते कार्य चाललेलं आहे. गेल्या 5 दशकापासून श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर मंदिर डावजे डोंगर देवस्थान ट्रस्टच्या वतीने धार्मिक कार्यातून दारूबंदी, व्यसनमुक्ती, वृक्ष संवर्धन, जलसंवर्धन व शिक्षण चळवळ, आरोग्य शिबिर, गोपालन, मोफत अन्नदान, प्लास्टिक मुक्त अभियान, पर्यावरण स्वच्छता, जलसाठा निर्मिती, आश्रमशाळा, गरीब व गरजूंना वैद्यकीय इत्यादी आर्थिक मदत अशी विधायक सामाजिक चळवळ देवस्थान ट्रस्टच्या वतीने राबवली जात आहे. देशभरातील लाखो नागरिकांची दारूबंदी करून देवस्थान ट्रस्टने राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान दिले आहे व खऱ्या अर्थाने व्यसनमुक्त भारत सशक्त भारत करण्याच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टची अविरत वाटचाल चालू आहे. मी इथं 1995 पासून येतोय आणि त्यावेळेस काय रस्ता एवढा विशेष नव्हता. आता रस्त्याची व्यवस्था चांगली आहे, आता मंदिर वगैरे चांगलं सुधारित केलं आहे आणि मी आमचे तुळजापूरचे बरेच जण येतात इथं. भाऊ 10 वर्षापासून येतात, त्याच्यामुळं भावाला लय मोठा अनुभव आल्यामुळं मी बी यावर्षी आलो आहे. फार चांगला आहे, रस्ते पिस्ते समजा चांगलं व्यवस्था व्हायली आणि व्यवस्था चांगली आहे आणि मंदिरची दर्शन फिर्शन चांगलं झालं माझं. जो आता मध्ये जो रस्ता खराब आहे, हा तो खराब, लयच खराब आहे रस्ता. ते रस्ता व्हावा, तर तो रस्ता व्हावा. भाविक भरपूर यायले, त्यामुळे रस्ता खराब आहे. चांगला दारू सोडण्यासाठी चालतो पहिले, आता 11-12 वर्ष झाले आणि चांगला व्यवस्था आहे. फक्त कसं आहे, आता ते रोडचं जर थोडं खराब आहे रोड, हे तर जरा वाळावाडी चालू आहे. आता सगळं चांगलं, आनंद आपल्याला देवस्थानाचं. कानावर निपाणीत माताडत रे, निपाणीत अलिंद नवरा ಈಗ ನಮ್ಮ ಊರಾಗ 30 ಮಂದಿ ದಾರು ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ ರೀ. 20 ವರ್ಷ ಆಯ್ತು ರೀ. ಏನು ಟೆನ್ಷನ್ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಸುಖದಾಗಿದ್ದಾರೆ ರೀ, एकदम आनंदाಗಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರೂ. शिवापूरनं आलो आहे आम्ही इथे येऊन 10 वर्ष झाले आणि आता आम्ही सगळेजण दारू सोडून सगळ्या एकदम सुखात आहे. किती वर्षापासून येत आहे ते? आम्ही 10 वर्ष झालं. तुम्ही बोलताय का? ನಾವು ಶಿವಪುರದಿಂದ ಲಿಪ್ಪಣಿ ತಾಲೂಕು ಶಿವಪುರದಿಂದ ಬಂದು ಈಗ 12 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಈಗ ನಾವು ತಿಂಗಳ ಬಂದು 2 ತಿಂಗಳಿಗೊಮ್ಮೆ ಬಂದು ದರ್ಶನ ತಗೊಂಡಿದ್ವಿ. ನಮ್ದೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಐತಿ. ಇದು ಸರ್ಜೆ ಮಾಮನ ಕೃಪಾ ಭಾಳ ಚಲೋ ಐತಿ. ನಾವೇ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. अब मराठी का बुक है ना, ಇಲ್ಲಿದು ಮರಾಠಿದ ಬುಕ್ ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿ ಕನ್ನಡದಾಗ ಸರ್ಜೆ ಮಾಮ ಅವರು ಇದನ್ನು ನೀವು ಮರಾಠಿದು ಕನ್ನಡದಾಗ ಚಾಪಾಶಿ ಕೊಡು ಅಂತೇಳಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ರ ಬಳಿಕ ನಾನು 1,01,000 ರೂಪಾಯಿದು ಬುಕ್ ಚಾಪಾಶಿ ಕನ್ನಡ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಮಾಡಿ ನಾ ಈ देवस्थान जगाडे. कधीपासून येत आहे? 2 वर्षापासून येतो आम्ही. आपला काय अनुभव आहे देवस्थानाबाबत? खूप चांगला अनुभव आहे. आणि सध्या रस्ता जो आहे तो फारच खराब आहे, तर त्याबद्दल आपण राज्य सरकारला काय सूचना कराल? राज्य सरकारला तर करायलाच पाहिजे ना, सर्व आता सुधारणा व्हायलाच पाहिजे सर्व याची. भरपूर पब्लिक येते, पब्लिक सुद्धा इकडून जायचा रस्त्याचा तुमचा प्रॉब्लेम आहे थोडासा, तर थोडं सरकारनं मदत करायला पाहिजे इथं. आणि देवस्थानातर्फे येथे पाण्याची, आंघोळीची, शौचालयाची चांगली व्यवस्था चांगली व्यवस्था आहे. आता सकाळीच आम्ही गरम पाण्याने आंघोळ केली, नाश्ता केला सकाळी, सर्व चांगलं व्यवस्थित भेटते. 2 टाइम आपण कुठून आलात? मी नेरूळ नवी मुंबईवासी. आपला काय अनुभव आहे देवस्थानाबाबत, मंदिराबाबत? मला इथे येऊन 3-4 वर्ष झाले व्यसनमुक्ती करून 3 ते 4 वर्ष झाले. पहिला मी डोनच्या गावात जात होता, तर तिथं बंद झालं म्हणून मी इथे येते. बाकी टाइम बी आता आज शिवरात्री आहे म्हणून पब्लिक शिवभक्त भरपूर दुरून येतात आणि सुविधा पण आंघोळीची, पाण्याची सर्व व्यवस्थित आहे. आणि परत थोडा रस्त्याचा आणि थोडा पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम, रस्ता थोडा मदत करतात तेवढा प्रॉब्लेम, बाकी सर्व ठीक आहे. आदित्य काळभोर कमीत कमी इथं 8-9 वर्षापासून येतोय. देवस्थान म्हणजे जागृत देवस्थान आहे.
नाही म्हणजे देव प्रसन्न वाटतं इथं आल्यावरती, देवाला आले म्हणजे प्रसन्न वाटतं. त्यामुळे दरवर्षी किंवा वर्षात 5 ते 6 वेळा आपण येतो इथे दर्शनाला. येतो घरचे सगळे. यावेळेस फॅमिली नाही आली, मित्र आहे, मित्रासोबत आलो मी. 6-5 वर्ष झालं आम्ही विजापूरवरून येतो. चांगलं झालं, देवासोबत चालू विजापूर आलो की 6-5 वर्ष. देवस्थानाबाबत आपला अनुभव सांगा. देवस्थानाबाबत सगळं आम्हाला चांगलं झालं. पोरं बिरं आम्हाला नोकरी बिकरी लागलं, सगळं चांगलं झालं. तुम्ही या ठिकाणी व्यसनमुक्ती केली आहे? हां, मी मुक्ती केलं. किती वर्ष झाली? आम्ही 5 वर्ष झालं. आता आम्हाला चांगलं झालं, सगळं नोकरी लागलं, सगळं झालं. विजापूर देवस्थानाचं बी चांगलंच वाटायला लागलं. आल्यापासून बी आम्हाला चांगलंच वाटायला लागलं. त्यामुळे आम्ही यायचं जायचं करायला लागलो. विजापूरपासून येतो. दरवर्षी येतो आपण. श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थानाच्या वतीने या ठिकाणी आज महाशिवरात्री निमित्त आलेल्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत. आज शिवरात्र आहे आणि या शिवरात्रीच्या महापर्वानिमित्त आपण आज या देवभूमीमध्ये आलेलो आहात. आपलं या ठिकाणी निळकंठेश्वराचं दर्शन व्हावं या आस्थेनं आज आपण या ठिकाणी आलेलो आहात. आणि दर्शन घेत असताना आपल्या महाराष्ट्रातली नव्हे देशातली जी देवस्थान आहे त्या देवस्थानाच्या प्रत्येप्रमाणे श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान आणि देवस्थानचे अध्यक्ष शिवभक्त परमपूज्य शिवदास महाराज सरजे यांनी जो प्रथम भाविक दर्शनाच्या रांगेमध्ये येत असतो त्या भाविकाचा सत्कार या ठिकाणी आपण करत असतो. याचा मानकरी जो आहे ते मानकरी कुटुंब ठरलेलं आहे. अनिता विलास पिटेकर आणि श्री विलास पिटेकर, नामदेववाडी, तालुका, जिल्हा सातारा. भाविकांना लवकरात लवकर स्वयंभू श्री निळकंठेश्वराच्या दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी मध्यरात्रीचा अभिषेक रात्री 12 वाजण्याच्या आत करून भाविकांसाठी दर्शन चालू केले जाते. तसेच पुरुष व महिलांच्या स्वतंत्र दर्शन रांगेमधून दर्शनास प्रथम येणाऱ्या पुरुषाचा व महिलेचा सन्मान परमपूज्य गुरुमाता सरजे मामी व शिवभक्त श्री शिवदास उर्फ बाळासाहेब सरजे यांच्या हस्ते केला जातो.